शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचा महापौर या महापालिकेत आहे। भारतीय जनता पार्टीला 1 वर्ष महापौर द्यायचं ठरलेलं आहे, परंतु यात 1 वर्ष कोणतं द्यायचं याचा सुस्पष्ट आदेश नेत्यांकडून आम्हाला अजून आलेला नाही। ज्या दिवशी आदेश येईल त्या दिवशी राजीनामा 1 मिनिटात शिवसेना महापौर देईल। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवेंनी औरंगाबादच्या महापौर पदाबाबत केलेले हे विधान शिवसेनेची मानसिकता दाखवण्यास पुरेसे आहे। निवडणुका झाल्यानंतर हो नाही करता करता युती झाली खरी, मात्र धुसफूस कायम राहिली। त्यात महापौर आणि उपमहापौर पद कुठल्या पक्षाकडे किती दिवस राहणार याचा कालावधी ठरवण्यात आला। हा फॉर्म्युला मान्य करत युती सत्तेवर आली, मात्र आता महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामा देण्याची वेळ आली आणि परत जुनाच वाद सुरू झाला। त्यांची मानसिकता असेल नसेल हे पक्षाचा निर्णय, त्यांचा पक्ष जो निर्णय घेईल त्या वरिष्ठ पातळीवर आमचं बोलणं चालू आहे। आम्ही प्रदेशाध्यक्षाशी बोललेलो, इकडे जिल्हा अध्यक्षाशी बोललो, विनोद घोसाळकरशी बोललो। आज मी बाकीचे पदाधिकारी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे। शेवटी जे फॉर्म्युला ठरलेलं आहे ते वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार आहे। त्या बाबतीत शिवसेना भाजपमध्ये राज्य पातळीवरती वाद सुरू आहे। त्यामुळेच की काय शिवसेनेला राजीनामा देऊ नका असे आदेश आल्याची शक्यता आहे। दोन्ही पक्षांच्या या भूमिकेमुळे महापालिकेत मात्र ऐन दिवाळीत शिमगा होणार असं चित्र निर्माण झालंय। शिवसेनाही ठाम, भाजपही ठाम। त्यात महापौर 2 नोव्हेंबरला 15 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत। त्यामुळे भाजप राजीनाम्यासाठी आग्रही आहे। अशात आता दोन्ही पक्षात काय तोडगा निघतो की हा वाद पेटतो हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।